लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे आज ऐतिहासिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य धम्म परिषद पार पडली। या परिषदेला आमदार अभिमन्यू पवार, धुते धम्मसार महाथेरो, धुंद्रे पयानंदे यांच्यासह हजारो बौद्ध अनुयायांनी उपस्थिती लावली। संपूर्ण परिसर बुद्धमय आणि धम्ममय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले, धम्म हा केवळ धर्म नसून तो मानवतेचा, समतेचा आणि शांततेचा जीवनमार्ग आहे। धम्माच्या या संदेशातून समाजात बंधुभाव, शांतता आणि समतेचे बीज अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। किल्लारीत आज केवळ परिषद नव्हे तर मानवतेचा संदेश घुमला। त्यांना एक माझ्या वतीने बुधवून द्यायचे सुंदरशी मी स्वतः तरी दुकानावर गेलो नाही, पण लातूरच्या पहिल्यांदाच एका चांगल्या शॉपमध्ये जाऊन मी मनाने एक बुद्धमूर्ती सिलेक्ट केली आणि त्यांना एक आपल्या वतीनं बौद्ध भिक्षूंच्या वतीनं एक मूर्ती दान द्यावी, भेट द्यावी, एक आशीर्वाद म्हणून या ठिकाणी मी त्यांना भेट देणार आहे। शिवाजी महाराजांनी दिला तो तलवारीचा घाव आहे। शाहू राजांनी शिकवला तो आखाड्यातील डाव आहे। महात्मा फुल्यांनी दिला तो समता आणि शिक्षणाचा प्रभाव आहे। आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो समता आणि बंधुभाव आहे, समता आणि बंधुभाव आहे। आणि म्हणून या सर्व महापुरुषांचं संयुक्त गीत आपल्यासमोर सादर होत आहे। हेलो हातामध्ये शोभाची तलवार पाहिजे, समतावादी फुलांचे विचार पाहिजे, शाहूपरी राजा दिलदार पाहिजे, सयाजी राजांचा दरबार पाहिजे।